आता बातमी राजकीय वर्तुळातून. महायुतीत एका जागेचा तिढा अद्याप कायम आहे. विधान परिषदेच्या इतर सर्व जागांवर महायुतीत एकमत झाले. शिवसेनेला हवी असलेली जागा भाजप सोडण्यास तयार नाहीये. एका जागेवरून महायुतीचं घोडं अडल्याचं सध्या पाहायला मिळतंय. तर महायुतीत एका जागेचा तिढा अद्यापही कायम असल्याचं दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीकडे रवाना झाले. विधान परिषदेच्या जागा वाटपाचा तिढा कायम आहे. शिंदे दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची शक्यता आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीकडे रवाना झाल्याची माहिती ही समोर येते. विधान परिषदेच्या जागा वाटपाचा तिढा हा कायम असल्याचं पाहायला मिळतंय. रायगड महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच दिसून येते. विधान परिषद उमेदवारीवरून शिवसेना राष्ट्रवादीत चढाओढ सुरू आहे. शिवसेनेकडून विकास गोगावले यांच्या नावाची चर्चा आहे, तर राष्ट्रवादीमधून अनिकेत तटकरे आणि राजीव साबळे हे चर्चेत आहेत. परवा मी तटकरे साहेब, सुनील तटकरे साहेब, आमच्या पक्षाचे अध्यक्ष, त्यांची परवा जाऊन मुंबई येथे भेट घेतलेली आहे. त्यांच्याकडे मी इच्छा प्रदर्शित केली आहे की मला ही निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. त्यांना ही पूर्वकल्पनाही होती त्याची. आणि मग त्यानंतर मी जाऊन पक्ष अध्यक्ष, आमच्या देशीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनी पवार यांची भेट घेतलेली आहे. नंतर पार्थ पवार यांची भेट घेतलेली आहे. ते जनरल सेक्रेटरी पक्ष. सगळ्यांकडे मी इच्छा व्यक्त केलेली आहे. अर्थातच या ठिकाणी विकास गोगावलेच्या नावाला फार मोठ्या प्रमाणात मोठी मागणी आहे. विकास गोगावले तरुण आहेत, हुशार आहेत, अभ्यासू आहेत आणि ते लोकांना तिन्ही जिल्ह्यातील लोकांना न्याय देऊ शकतील आणि शिवसेनेला न्याय देऊ शकतील. आणि अशा प्रकारे त्यांना या वयामध्ये त्यांना आमदारकी मिळाली तर खऱ्या अर्थाने शिवसेनेचं फार मोठ्या प्रमाणात यश संपादन होईल आणि त्या ठिकाणी आम्हाला शिवसेनेला न्याय मिळेल. विधान परिषदेतील जळगावच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. मंत्री गुलाबराव पाटलांकडून मुलासाठी लॉबिंग करण्यात येत आहे. मुलगा प्रतापराव पाटीलसाठी उमेदवारी मागितल्याचीही माहिती समोर येते. ही मागणी केलेली आहे आम्ही. आणि मला असं वाटतं की मागच्या काळामध्ये तो जिल्हा परिषद सदस्य होता आणि लोकांमध्ये संपर्क आहे आणि निश्चितपणाने मागणी केलेली आहे. आणि जिल्ह्यामध्ये आम्ही शिवसेना म्हणून किंवा भाजपा म्हणून निवडणुका आता महापालिकेच्या असतील, काही ठिकाणी नगरपालिकेच्या आहे, एकत्रित लढलो आहे. त्यामुळे निश्चितपणाने ही जागा आम्हाला मिळाल्यावर प्रतापची आम्ही मागणी केलेली आहे.